आज ज्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा आहे ते माझे 10वीचे विद्यार्थी आणि सर्व आज त्यांच्या निरोपासाठी सज्ज असलेले 5वी ते 9वीचे विद्यार्थी। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या सरपंचताई सौ भारताताई शांताराम वाघ यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करते। या आजच्या सेंड ऑफ कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करेल प्रियंका वाघ। या सर्व वर्षातील प्रवासात आपण कितीतरी आठवणी अनुभवल्या आणि शिक्षणाची अनमोल संपत्ती गोळा केली आहे। या शाळेत आपल्याला केवळ गणित, विज्ञान, मराठी किंवा इतिहास शिकवले नाही तर जीवनात जगण्याची कला देखील शिकवली आहे। शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर आहे। या शाळेत आठवणी सदैव मनात राहणार। एक मुलगी जशी आईवडिलांना सोडून जाते तशीच आम्हा विद्यार्थ्यांचा किस्सा आहे। मी या शाळेत इयत्ता 8वीला आले आहे। या शिक्षकांनी दिलेले शिकवण इथे घालवले सोनेरी क्षण आम्हाला पुढे मोठे होण्यासाठी नक्कीच मदत करतील। शाबासकीची थाप जर त्याला मिळाली तर तो आयुष्यात खूप काही मिळवू शकतो हे आपण कणा या कवितेतून अनुभवलेलं आहे आणि म्हणून त्यांना मार्गदर्शनपर असं मनोगत व्यक्त करतील शिक्षक। तर तुम्हाला काय व्हायचंय, आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आपण आधी मनात ठरवलं पाहिजे, मनात पक्क बिंबवलं पाहिजे। म्हणून आपल्याला सुद्धा काय बनायचं आहे, यशस्वी बनायचंय। मला शब्दरूपी शुभेच्छा देते। हा जो आजचा क्षण आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तो अतिशय अविस्मरणीय असा क्षण असतो। हा टप्पा शालेय जीवनातील हा एक वळणाचा टप्पा असतो आणि इथं हा निरोप घ्यावाच लागणार आहे। तो पुढील बसणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आता निकम सरांनी आणि ताईंनी एक सूचना केली की तुम्हाला जे पेलवल तेच पुढे करा। म्हणजे माझ्या मित्राने एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं म्हणून मी तिथं घेईल हा टास्क करू नका। ज्याला जे शक्य होईल त्याने तेच करा। वेगळं केलं तर तो विद्यार्थी फसू शकतो। आणि दुसरी गोष्ट आता ताई बोलल्या की जे काही करायचं आहे ते तुमच्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवून करा। सगळ्यात महत्त्वाचा एवढा जर विषय ज्या विद्यार्थ्यांनी पाळला तो भविष्यात कधीच घरी राहणार नाही। जे फक्त डोळ्यापुढे आई आणि वडील ठेवा त्यांनी। आपल्या शाळेचे मान्य मुख्याध्यापक आपलं मनोगत व्यक्त करतील। बॅच 2026 त्यांचा निरोप समारंभ। 10वीचं हे वर्ष महत्त्वाचं वर्ष असतं। तिथून खरं आपल्या आयुष्याला सुरुवात होते, आयुष्याला दिशा मिळते। किस्मत का मुझे पता नहीं लेकिन मेरी मेहनत एक दिन मुझे कामयाब करेगी। आयुष्यामध्ये मेहनत करा। तुम्ही 10वीला आहात, चांगला अभ्यास करा, त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, नामवंत व्हा, शाळेचं नाव कमवा, आई वडिलांचं नाव कमवा, हीच तुमची खरी यशस्वी। मी आमच्या विद्यालयाच्या वतीने आपलं शतशः आभार नाही मानणार, आभार मानून परकेपणा नाही व्यक्त करणार, पण आम्ही नक्कीच आपले ऋणी राहू सदैव।